नमस्कार. सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार. गेल्या 2 महिन्यापूर्वी माझी पुरंदर तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. एक पक्षाचा निष्ठावान शिल्लेदार आणि आमचे जिल्हाध्यक्ष श्रीरंगनाथ चव्हाण, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय सपकाळ साहेब यांच्या सूचनेनुसार पुरंदर तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. निवड झाल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. निवडणुका लागल्यानंतर पक्षाच्या वतीने आम्ही सर्व सहकाऱ्यांच्या वतीने 8 उमेदवार दिले. 8 उमेदवारामध्ये आमच्या पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदचे माजी आदर्श सदस्य आदरणीय दत्ताशेठ जोरंगे यांचा थोड्या मताने पराभव झाला. पण पक्षाची चांगली तगडी अशी फाईट त्यांनी दिली, त्याबद्दल मी पुरंदर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय दत्ताशेठ यांचे अभिनंदन करतो. बाकी राहिलेले 7 उमेदवार आदरणीय राजेंद्र बरकडे यांच्या सौभाग्यवती सविताताई बरकडे याही चांगल्या पद्धतीने इलेक्शनमध्ये उतरून पक्षाच्या हितासाठी, पक्ष वाढवण्यासाठी, घरोघरी चिन्ह पोचवण्यासाठी अतिशय जोमाने काम केलं त्यांनी. तिथेही पक्षाला चांगला असा मताचा फरक झाला. वीरबिवडीमध्ये आदरणीय माळवे साहेब आज इथे आले नाही, त्यांचा घरगुती कार्यक्रम असल्यामुळे ते कालच म्हणले होते आज काही येऊ शकत नाही. त्यांनी वीरबिवडीमध्ये चांगल्या प्रकारची पक्षाला ताकद देऊन पक्ष वाढवण्यासाठी टोनपेवाडीसारख्या गावामध्ये 260 मतदान, म्हणजे ज्या गावामध्ये पक्षाचा जुना असा प्रचार, जुना असं चिन्ह लोकांच्या मनी देणे असल्यामुळं 259 मतदान टोनपेवाडी या ठिकाणी पक्षाचे उमेदवार आदरणीय माळवे यांना झालं. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार, जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र प्रदेशच्या आदेशानुसार तालुक्यामध्ये वाढलेली भरमसाठ गॅसची दरवाढ आणि शेतकऱ्यांची झालेली फसवी कर्जमाफी या संदर्भात शांततेने आंदोलन करण्यासाठी आम्हाला जिल्हा काँग्रेसने आदेश दिला. जिल्हा काँग्रेसने आदेश दिल्यानंतर आम्ही प्रत्येक बाजार, जे तालुक्यामध्ये जे आपले बाजार आहेत, आम्ही शनिवारी 14 तारखेला पिसावरे या ठिकाणी पक्षाच्या वतीने आंदोलन केलं. 16 तारखेला आज सासवडला, 17 तारखेला वाल्ह्याला आणि 18 तारखेला बरिंचाला. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता मस्कोबानाथ मंदिरासमोर आमोशा आहे म्हणून पक्षाच्या वतीने तिथे आंदोलन केलं जाईल. ठीक सायंकाळी 5:30 ते 6:30ला नेरेला सुद्धा पक्षाच्या वतीने आंदोलन केलं जाईल. याचं कारण असं की आज गॅसची तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये पद्धत पाहिली, भारतामध्ये पाहिली, आज गॅस 920 रुपयाला मिळतोय. त्या सुद्धा रांगा लावून गॅस घ्यावा लागतोय आपल्याला. इथून मागच्या काळामध्ये आज गॅस जर बुक केला तर 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला गॅस उपलब्ध व्हायचा. पण आता जर गॅस आपण बुकिंग केला, ग्रामीणला 45 दिवस आणि शहरी भागामध्ये 21 दिवस, 25 दिवस अशी मुदत दिलेली. तुम्ही मला सांगा, आपल्या गावामध्ये, शहरामध्ये आज एकत्र कुटुंब पद्धत आहे. एका घरामध्ये 45, 50, 20, 30 माणसं आहेत. तर तो गॅस आपल्याला 45 दिवस पुरू शकत नाही. म्हणजे आज आपल्याला परत जुनीच पद्धत अवलंबावं लागेल. सरपंच आणि चूल, म्हणजे महिलांचा सर्वात मोठा बिकट प्रश्न आहे. परत चुलीशी निगडीत हा संबंध येतोय. आपला भारत आर्थिक सुलभतेत पोचलेला असताना परत आपली परिस्थिती अशी होती, हे आपल्या सर्वांना दुःख होते. दुसरा विषय राहिला शेतकऱ्याची कर्जमाफी, की आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक महिन्यापूर्वी जाहीर केलं की शेतकऱ्याची कर्जमाफी आम्ही करू. तर त्याच्या अगोदरची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. झालेल्या मागच्या विधानसभेला त्यांनी आश्वासन दिलं की शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू. ठीक आहे, शेतकऱ्याला आनंद झाला. शेतकरी काही पक्ष वगैरे काय पाहत नाही, आपली कर्जमाफी होती. लोकांनी भरघोस पद्धतीने त्यांना मतदान केलं. पण आत्ताच्या घडीला त्यांचा निर्णय असा झाला आहे की रेग्युलरवाल्यांना 50,000 आणि थकीलवाल्यांना 2 लाख. आज तुम्ही विविध गावच्या सोसायटीमध्ये पाहिलं, 10% लोक सुद्धा सोसायटीला थकीत नाही आहेत. काबाड कष्ट करून ह्याच्याकडून उचलून त्याच्याकडून घेऊन सोसायटी मार्च एंडिंगच्या आतमध्ये भागण्याचं काम हे शेतकरी करतायत. आज जर रेग्युलर शेतकरी कर्जमाफी भरतायत
पैसे भरतायत त्यांना फक्त 50,000 प्रोत्साहित आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. पक्षाच्या वतीने मी म्हणत नाही, मी एक शेतकरी म्हणून तुम्हाला म्हणतोय. मी तुमच्यासारखाच सामान्य शेतकरी, मी सुद्धा शेती करतो, माझा दुसरा व्यवसाय नाही, शेतीचा व्यवसाय. पण आपण दरवर्षी कर्ज काढतो, भरतो, ठीक आहे. पण आता लोकांना कळलं की आपली कर्जमाफी होती. ह्या कर्जमाफीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला असा आनंद झाला आतापर्यंत की काही नाही, आता आपण 2 लाख 3 लाख 50,000 1 लाख उचलजी केली, त्यामध्ये आपला 7-12 कोरा होणार आहे. पण आमचं हेच म्हणणं आहे, महाराष्ट्र काँग्रेसचं म्हणणं आहे, भारतीय काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे की तुम्ही दिलेलं आश्वासन शेतकऱ्याचा पूर्ण 7-12 कोरा करू. तुम्ही त्या पद्धतीने आज शेतकऱ्याची फसवणूक करताय. त्या वतीने आम्ही पुरंदर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने मी जिल्हा काँग्रेसच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये शांतता पद्धतीने आंदोलन करतोय. त्या आंदोलनामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीची साथ मिळते. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं हे जे करतायत बोलतायत ते योग्य आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहित काहीतरी चांगलं करावं, त्यांची पूर्ण 7-12 कोरा करावा, असं मी माझं मत आहे. ही मी पुरंदर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जाहीर करतो. बोला की नाही बोला तुम्ही तसे फायनल वन केली. तुमची अजून एक बरोबर आहे. आज प्रथमतः सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करतो. पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू असलेल्या गॅसची दरवाढ असेल आणि गॅसची टंचाई ही भीषण समस्या सर्वसामान्य नागरिकांना भेडसावते. आणि त्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने संपूर्ण तालुक्यातील काँग्रेस कमिटीला जो आदेश आला त्याप्रमाणे सर्वसामान्यांच्या हिताचं जे विषय ते प्रत्येक गावोगावी असेल किंवा तालुक्याच्या प्रमुख ठिकाणी निषेध आंदोलनाच्या वतीने तो राबवावा यासाठी पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण आंदोलन करत आहोत. त्यानिमित्त आत्ताच पत्रकार परिषदेसाठी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष साहेबराव कडतरे असतील, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते प्राध्यापक सचिन दुर्गाडे असतील, जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष राजाभाऊ बरकडे, सेवा दलाचे अध्यक्ष बापू साहेब मोकाशे, सहकारी विभागाचे अध्यक्ष संदीप भोसले, उपस्थित सर्वच आपण पत्रकार बंधू की जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. इराण आणि इस्रायलचं युद्ध त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या युद्धाचा भडका जरी त्या देशामध्ये उडाला असेल तरी संपूर्ण भारताला असेल किंवा जगाला कच्च्या तेलाचा पुरवठा ही देश त्या ठिकाणी करतायत आणि ते करत असताना त्याच्यावरती जी काही इंधन व्यवस्था आपल्या देशाची अवलंबून आहे त्यामध्ये कच्चा माल त्या ठिकाणी येत नाही आणि त्याचं योग्य नियोजन न झाल्यामुळे अचानक ही युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यामुळे देशामध्ये इंधन असेल किंवा गॅस असेल याची टंचाई भीषण त्या ठिकाणी जाणवू लागली आणि जाणवल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या गॅस दरवाढीचे दर स्थिर राहणं अपेक्षित होतं. परंतु या केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी गॅसची दरवाढ झालेली. अनेक रांगा आपण त्या ठिकाणी टेलिव्हिजनवरती पाहतोय की एका बाजूला टंचाई नाही असं दाखवलं जाते, असे राज्य सरकारच्या वतीने अधिकारी त्या ठिकाणी बोलत आहेत. परंतु दुसऱ्या रकान्यामध्ये त्या ठिकाणी लांबच्या लांब रांगा गॅसच्यासाठी लोकांच्या लागलेल्या आपण पाहतोय. ही जी काही समस्या देशापुढे निर्माण झाली ती सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन त्या ठिकाणी लोकांच्या हितासाठी निषेध नोंदवणं ही काळाची गरज झालेली की केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी आपत्कालीन व्यवस्थेमध्ये इंधन असेल किंवा वेगवेगळ्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. परंतु 15-20 दिवस झाले त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि आपल्या त्याची झळ
या देशातील या राज्यातील लोकांना बसतील त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेऊन हे आंदोलन लोकांच्या हितासाठी देशव्यापी सुरू केलेले आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्ही सासवड या ठिकाणी या निषेध मोर्चाचं आयोजन केले आणि त्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतोय की सर्वसामान्यांच्यापर्यंत काँग्रेस या तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तरी तालुक्यामध्ये जे पक्ष आहेत ते सत्तेतले पक्ष आहेत परंतु तालुक्यातील लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसने कुठंतरी पुढे आलं पाहिजे यासाठी गॅस दरवाढ असेल गॅस टंचाई असेल किंवा शेतकऱ्यांना राज्य सरकारचे आता जे काही अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये जी कर्जमाफी त्या कर्जमाफीच्या मध्ये जे आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना ते पूर्ण न करता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम त्या ठिकाणी या सरकारने केले यासाठी आणि शेतकऱ्यांचा सातबारा करावा त्यांची वचननामा होता हा पूर्ण व्हावा यासाठी आम्ही निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित आज आपण सासवड नगरीमध्ये आमच्या काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी आणि पत्रकार बंधू आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। आज आपण पाहतोय संपूर्ण भारत देशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे या युद्धजन्य परिस्थितीला जबाबदार कोण तर आम्ही सर्व काँग्रेस पक्ष ठाम या भूमिकेवर बोलतोय की या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो आपल्या भारत देशामध्ये गॅसचा जो तुटवडा उपस्थित झालेला आहे त्याला पूर्ण जबाबदार भाजप सरकार आहे। आज आपलं इराणशी चांगलं हितसंबंध असताना आपल्या भारत देशाचे हितसंबंध असताना सुद्धा कच्चा माल आपल्या भारत देशामध्ये येत नाही आणि भाजप सरकार हे ढिसाळ नियोजन करतंय आणि त्या ढिसाळ नियोजनामुळं आज सर्वसामान्य माणसाला गॅससाठी रस्त्यावर उतरावं लागतंय आणि ह्या भाजप सरकारला वाटत असेल किंवा राष्ट्रवादी सरकारला वाटत असेल किंवा शिवसेनेला वाटत असेल हे मतून खेळणारं सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि हे तू कर रडल्यासारखं मी करतो भांडल्यासारखं अशा पद्धतीने हे सरकार चालतंय। परंतु आमची काँग्रेसची भूमिका ही आहे की आज आपण काँग्रेस रस्त्यावर उतरून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही ही भूमिका तुमच्या समोर घेऊन आलोय। महाराष्ट्र सरकारमध्ये आज आपले मुख्यमंत्री पाहतोय की त्यांनी आपल्याला संदेश दिला होता, शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तुमचा सातबार आम्ही कोरा करू, परंतु आज ही फसवी भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेलं आहे ह्या सरकारने। त्यामुळे यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही पुरंदर तालुक्याचे सर्वच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी गावागावामध्ये रस्त्यावर आम्ही उतरणार आहोत आणि या सरकारला आम्ही दाखवून देणार आहोत आणि ग्रामस्थांना शेतकऱ्यांना जागं करायचं काम आम्ही काँग्रेसचे सर्व पदाधिकारी करणार आहोत। जर आम्ही या पत्रकाराच्या माध्यमातून या पक्षांना इशारा देतोय की जर तुम्ही व्यवस्थित जर या ठिकाणी गॅस पुरवठा केला नाही तर आम्ही तहसीलदार कचेरीसमोर सर्व शेतकरी बांधवांना सर्व महिला भगिनींना हजारो लाखोच्या संख्येने आम्ही तहसीलदार समोर येऊन आम्ही तिथं मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत। तर आम्ही एक आता तुम्हाला सगळ्यांना एक इशारा देण्यासाठी, इशारा म्हणण्यापेक्षा एक समज देण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही सर्वांनी घेतली। तुम्ही सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिला। आमचे काँग्रेस पक्षाचे आमचे सहकारी दत्ताशेठ जुरंगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुरंदरमध्ये काम करतोय। आमचे तालुक्याचे धराडीचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष साहेबराव फरतडे या ठिकाणी उपस्थित आहेत, एक चांगला युवक काम करतोय। आम्ही तालुक्यामध्ये सुद्धा दुसरं एक आम्हाला सांगायचं की तालुक्यामध्ये आम्ही गावागावामध्ये आता मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाची भूमिका कशी मांडता येईल, काँग्रेस पक्षाची वाढ कशी करता येईल या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तसेच आमचे प्रवक्ते सचिन दुर्गाडे या ठिकाणी उपस्थित आहेत, आसवलीकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार काही गोष्टी आम्ही तालुक्यामध्ये राबवणार आहोत। बापू मोकाशी या ठिकाणी आहेत, आमचे भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग नाना चव्हाण, तसेच देवीदास बनसाळी साहेब, प्रदेशाध्यक्ष आमचे हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या आदेशानुसार यांच्या सूचनेनुसार आम्ही मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात पुरंदर तालुका आणि पुणे जिल्हा यामध्ये कशा प्रमाणात काँग्रेस पक्षाची वाढ होईल आणि शेतकऱ्यांना आणि
सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळेल या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक संजयजी आसवलीकर, सुनील आसवलीकर आपणास संबोधित करते. सध्या देशामध्ये आपण सगळे पाहतात की देशामध्ये वातावरण एवढं गढूळ आहे. गॅसच्या संदर्भात असेल, शेतकऱ्यांच्या दिलेल्या आश्वासनानुसार, हमी भावानुसार कुठल्याच गोष्टी या ठिकाणी होत नाहीत. आणि प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये या देशामध्ये गॅसची टंचाई या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि त्या गॅसच्या पुरवठ्याच्या निमित्ताने आम्ही सगळे काँग्रेस जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले, नव्हे तर देशातले ठिकठिकाणी ह्या गॅस संदर्भात, दरवाढी संदर्भात आणि विलंबाच्या मिळणाऱ्या भाविकांना, यात्रिक लोकांना मिळणाऱ्या विलंबाचे गॅस सिलेंडर्स त्या संदर्भात हे सगळं शासनाने त्या ठिकाणी थांबवून योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि ज्या त्या नियमानुसार पुरवठे करावेत. आणि यासाठी आम्ही या ठिकाणी आज आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे. आणि प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही हे राबवत आहोत. पुरंदर तालुक्यात आपण सगळे जाणतात, या तालुक्यात काँग्रेसची परिस्थिती आता फार चांगल्या पद्धतीने आहे. या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनानुसार त्यांनी एप्रिलची तारीख दिली होती. माझ्या माहितीप्रमाणे सहकार नियमानुसार 31 मार्च पूर्वी सोसायट्या सगळ्या भराव्या लागतात आणि त्या 31 मार्चच्या पूर्वी सोसायट्या नाही भरल्या तर त्या सातबाऱ्यावर, त्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर सोसायटीचं नाव लागलं जातं. आता ते 31 मार्चच्या पूर्वी असलेले पीक पाणी कर्ज त्यांनी त्या ठिकाणी नाही भरलं तर त्याच्या आपसुकच शेतकऱ्याच्या ह्याच्यावर बोजा चढला जाणार आणि मग नंतर त्याला ते पुढचं थकबाकीदार असल्यामुळे पुढचं त्याला कर्ज मिळणार नाही. नवं जुनं करण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे. आता ते शेतकऱ्याला पहिलं कर्ज फेडून लगेच दुसरं कर्ज त्याला मिळू शकत होतं, पण आता ही लबाडी इतकी मोठी त्यांनी केलेली आहे की शेतकऱ्याला यातला काहीच फायदा नाही. आणि म्हणून शेतकऱ्याच्या तोंडाला या ठिकाणी पानं फासल्याचं हे आलं. या तालुक्यामध्ये आता कुठलाही देता म्हणजे शिवसेनेला तुम्ही शिवसेनेचे नेते असतील तर ते शिवसेने नेते या ठिकाणी बोलणार आहेत, कारण त्यांना जी हे आहे तर ते त्या सरकारमध्ये सामील आहेत. राष्ट्रवादीवाले ते सुद्धा त्या सरकारमध्ये सामील आहेत. आणि मग राहिला बीजेपी तर तो इथं आहेच पक्ष. आणि हे कुणीही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या, लोकांच्या या गॅसच्या संदर्भात असेल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात असेल, कुणीही कुठलंही काय बोलणार नाही. लोकांना आज इतकं वाईट परिस्थिती या देशामध्ये झालेली आहे. आपल्या तालुक्यातलेच बघा तर आपल्या तालुक्यातले बाजार आता ओस पडलेले आहेत. आजचा बाजार बघितला तर फार कमी प्रमाणात हे केलेला आहे. शेतकऱ्यांना आलेला माल हा तिथल्या इथंच खपवावा लागतोय, त्याला मार्केट नाहीये. मार्केटमध्ये गॅस नसल्यामुळे हॉटेल मालक आणि सगळे व्यापारी त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत. व्यापार त्यांचे सारे टपरीवाले आहेत ते 2 तासासाठी या ठिकाणी दुकानं चालू करून आपला व्यवसाय चालू करतात. आता त्यांना जर ते हे सगळं काय मिळतच नसतील तर त्यांचं त्या ठिकाणी कुटुंब चालवायचं कसं, असं विवंचनित ते आहे. आज काँग्रेस पक्ष हा त्यांचा आवाज म्हणून आम्ही आज पुढे आलेलो आहोत. आणि हे काँग्रेस पुरंदरची आता आम्ही या मिळलं नाही तर या ठिकाणी तहसीलदारांसमोर आंदोलन करू, धरणं धरू आणि हजारोच्या संख्येने शेतकरी त्या ठिकाणी आम्ही त्याकडे घुसू. उद्या वेळ आहे तर आत्मधनाचा प्रयत्न करायचा झाला तर आम्ही तो करूया. आणि या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्ष या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या साठी, सर्वसामान्य माणसांच्यासाठी, व्यापाऱ्यांसाठी, कामगारांसाठी आम्ही त्या ठिकाणी मेसचं महत्वाचं हे आमच्या गावामध्ये 20-30 मेस आहेत जवळजवळ. लोक कामगार येतात त्यांना आज त्या मेसपैकी 15 मेस बंद आहेत जेजुरीमध्ये. कुणी जेवायला म्हटलं हॉटेलमध्ये गेलं तर सकाळी मिसळ मिळतं, दुपारी त्याला काहीच मिळत नाही. ही परिस्थिती आज या ठिकाणी लोकांची. याच्या संदर्भात विचार झाला नाही तर आम्ही ह्या सरकारचा आज त्या ठिकाणी निषेध करतच आहोत. परंतु भविष्य काळात जर असं काय पुढे यांनी घडवलं, गॅस आम्हाला नाही मिळाली तर आम्ही या संदर्भात शासनाच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. आणि ते भव्य स्वरूपात असेल. आपण लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आपण म्हणतो. आपल्या पत्रकारांना आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो, मी दत्ताच्या वतीने, आम्ही सगळ्यांच्याच वतीने मी विनंती करतो की आपण या गोष्टीला एक निपक्षपातीपणे बघून ही लोकांच्या समोर आपण लोकांसाठी आम्ही भांडतो आहोत, लोकांना आम्ही हे करतोय आणि लोकांनी आम्हाला मदत करावी ह्या संदर्भामध्ये. लोकांच्या सारखा लोकांचा आवाज म्हणून आज आम्ही तालुक्यात मिळतोय, त्यावेळी ह्याला आपण सगळ्यांनी मदत करावी एवढीच विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो आणि थांबतो. कमिटीच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशचे
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष रंगनाथ चव्हाण, पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय साहेबरावजी फडतरे, युवा नेतृत्व दत्ताशेठ जुरंगे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सुनील भाऊ असवलीकर, ओबीसीचे अध्यक्ष राजाभाऊ बरकडे, बापू मोकाशी असतील, संदीप भाऊ भोसले आणि आपण उपस्थित सर्व मान्यवर. खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण पत्रकारिता क्षेत्राकडे पाहत असतो. 12 तारखेपासून आपण गॅस दरवाढ आणि गॅस वितरण व्यवस्थेतला नियोजनातला ढिसाळपणा आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना या 2 विषयांना घेऊन आपण जेजुरी, शनिवारी पिसर्वे, आज सासवड, उद्या वाल्हे, परवा म्हणजेच बुधवारी दुपारी 12:30 वाजता परिंचे, 3 वाजता वीर आणि 5:30-6 वाजता निरा या गावांच्या मध्ये आपण हा विषय घेऊन आपण आंदोलन करतो आहोत. हा आंदोलनाचा मुद्दा हा निषेधाचा आहे. याच्या पाठीमागची कारणं असं आहेत की इस्रायल आणि युद्ध, इराण, अमेरिका हे सुरू आहे, परंतु त्याची होरपळ, त्याची फरफट ही भारत देशातल्या, महाराष्ट्रातल्या, पुणे जिल्ह्यातल्या, पुरंदर तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या नागरिकांपर्यंत बसतीये हे आपल्याला सगळं जाणवतंय. आमच्या मित्रांनी या ठिकाणी सर्वांनी सांगितल्यानंतर मी ते मुद्दे परत रिपीट करणार नाही, परंतु राज्य सरकार, केंद्र सरकार खऱ्या अर्थानं जर आपल्याकडे सगळी अवेलेबिलिटी असेल तर नागरिकांना आपण पॅनिक होऊ नका असं जे तोंडी सांगताय त्याच्यापेक्षा ती व्यवस्था उभी करा. लोक अजिबात पॅनिक होणार नाहीत. कारण कोरोनाच्या काळामध्ये आपण टाळ्या वाजवायला सांगितल्या, आपण थाळ्या वाजवायला सांगितल्या, लोकांनी त्याही केल्या, परंतु एकही मरण त्या ठिकाणी बाजूला गेलेलं नाही, हेही वास्तव आपण स्वीकारले. नोटबंदीच्या काळामध्ये नोटा बदलून घेण्यासाठी रांगा लावल्या आणि आज आपण गॅससाठी आपण रांगा परत एकदा देशाच्या प्रधानमंत्री साहेबांनी आणि या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लावल्यात असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण याचा फटका हा सर्वसामान्य माणसाला बसतो. व्यावसायिक सिलेंडर बंद केले, आपल्याकडे उपलब्ध आहे तर बंद का केले? आज जर आपण काल न्यूज चॅनल पाहिले असतील तर त्याच्यामध्ये चाकण सारख्या MIDC मध्ये जवळजवळ महाराष्ट्रातले ज्यांना गॅस लागतो असे 60% रोजगार बंद झालेत. त्या ठिकाणचा कामगार हा पूर्णपणे आज रस्त्यावरती आलाय. त्याने खायचं काय हा प्रश्न त्याच्यासमोर आहे, कारण त्याचा रोजगार त्या ठिकाणी बाजूला जाणार आहे. सर्वसामान्य घरामधला गॅस हा 60 रुपये, 65 रुपये त्याची किंमत वाढवली. उपलब्धता होती तर किंमत का वाढवली याचं उत्तर कोणी द्यायला तयार नाही. जर आपल्याकडे उपलब्ध होती तर आज 25 दिवस आणि 45 दिवसानंतर गॅस का मिळतोय याचं उत्तर द्यायला कुठलाही राज्याचा, देशाचा मंत्री तयार नाही. होर्मुझ बंदरामधून त्या ठिकाणी 2 जहाजं गेली 3 दिवसापासून मुंबईमध्ये पोहोचतायत, कांडला बंदरात पोहोचतायत. नक्की कशात अडकलेत याचं उत्तर द्यायला देशाचे पंतप्रधान किंवा आपले गॅस पुरवठा मंत्री जे आहेत हरदीप पुरी सिंग यांच्याकडे आजही उत्तर नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अच्छे दिन आपण म्हणायचं, परंतु त्याची होरपळ सर्वसामान्य माणसापर्यंत घेऊन कुठपर्यंत त्यांनी सोसायची हाही प्रश्न आहे. परंतु भारतातला नागरिक हा वसुदैव कुटुंबकम, विश्व कुटुंबकम म्हणून सर्वांच्या बरोबरीनं अन्याय सहन करणारा आणि त्याची मानसिकता घेऊन जाणाऱ्या स्वरूपातला असल्या कारणानं मी म्हणेन की भारत देश हा खऱ्या अर्थानं आपल्या शासनाला सपोर्ट करतोय. विरोधी पक्ष सुद्धा त्याला सपोर्ट करतोय. विरोधी पक्ष सुद्धा त्याचं राजकारण निश्चितपणे काँग्रेस पक्ष सुद्धा करत नाही, करणार नाही, परंतु सरकारनं वास्तव स्वीकारावं आणि वास्तव मांडावं ही एवढी अपेक्षा या निमित्तानं आहे. दुसरा जो मुद्दा आपला त्याच्यामधला आहे की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. नाव आपण पुण्यश्लोक अहिल्याबाईंचं दिलंय, पण काम मात्र पुण्यश्लोक अहिल्याबाईंसारखं आपल्याला करता नाही आलं. कारण पात्र हा शब्द, पात्र शेतकरी त्यांना मिळणारी कर्जमाफी, हा पात्र शब्दाचा अर्थ माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अर्थमंत्री साहेब त्यांना तो लावता आला का नाही याचा एक प्रश्न आहे. कारण 30 सप्टेंबर 2025 ही तारीख त्यांनी डेडलाईन सांगितली, परंतु ते डेडलाईन मध्ये किती लोकांची कर्ज थकलीत, त्याचे पुढचे जे निकष दिलेले आहेत या निकषांच्या पातळीवरती जर आपण गेलो तर राज्यातला फक्त 5 ते 10% शेतकरी त्याच्यामध्ये बसेल की नाही ही सुद्धा शंका आहे. कारण या निकषांच्या आधारावरती जर कर्जमाफी आपल्याला द्यायची तर आपण विधानसभेच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा मी कोरा करील असं जे 3-4 वेळा आपण जे म्हटलं होतात, या आश्वासनाचं काय झालं हा प्रश्न आम्ही लोकांचा, शेतकऱ्यांचा म्हणून घेऊन आम्ही आपल्या समोर, लोकांच्या समोर, शेतकऱ्यांच्या समोर येतोय. कारण शेवटी हा प्रश्न आपला तुमचा आमचा आहे. आज या सगळ्या पातळीमध्ये जो रेग्युलर भरतोय त्याला 50,000 अनुदान देणार आहे, परंतु तो पात्र असला पाहिजे.
या पात्रतेच्या निकषाच्या अटी जर आपण पाहिलं तर त्याच्या घरामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात, कोणत्या वस्तू नसाव्यात, तो सरकारी निमसरकारी कर्मचारी, त्याच्या परिवारातला कोणी नसावे, अशा स्वरूपातले ते निकष आहेत. आणि हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं हे फार मोठं दुर्दैव आहे असं मी म्हणेन. कारण मनमोहन सिंगांच्या काळामध्ये त्यावेळेस शरद पवार साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते तेव्हा सातबारा सरसकट कर्जमाफीचा घेतला गेला. आजही जर आपण पाहिलं तर फक्त पीक कर्ज त्याच्यामध्ये घेतले गेले. पण आपल्या माहितीसाठी हे सांगावं लागतं की रब्बी हंगामाचं आणि खरीप हंगामाचं 2 टर्म मधलं लोन हे त्या ठिकाणी नवजुनं केलं जातं. त्याच्यामुळे फार ठराविक शेतकरी त्याचा त्यांना लाभ मिळणार आहे. आणि ही फसवी कर्जमाफी आहे खऱ्या अर्थानं अशा स्वरूपात. त्याचं नाव जे दिलं गेलंय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, आणि मागची जी कर्जमाफी दिली गेली होती त्याचंही नाव छत्रपती शिवाजी महाराज हे होतं. या दोन्ही मान्यवरांचा, ज्यांनी स्वराज्य घडवलं, त्यांचा संस्कार हे राज्याचे मुख्यमंत्री विसरलेत की काय या स्वरूपातला प्रश्न आहे. कारण महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान आहे, शेतकऱ्यांचं राज्य आहे. काल परवाच्या 12 तारखेला त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती झाली आणि शेतकऱ्यांसाठी चालवणारं राज्य म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं आपला राज्याचा पाय रोवला. आणि आज आपण स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतर परत एकदा शेतकऱ्यांना फसवतोय, हे फार दुर्दैव आहे. खोटं बोला, रेटून बोला ही पद्धती करायची कशासाठी? आज भाग्य आहे की पुणे जिल्ह्यामधल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला सर्व सहकारी सोसायट्या अटॅच आहेत. आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार साहेब आज आपल्यामध्ये नाहीयेत, परंतु शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्याचं दातृत्व खऱ्या अर्थानं दादांच्या मध्ये होतं. याचा आम्हालाही अभिमान आहे की राज्यानं आज असा मोठा नेता गमावला. कारण आम्ही काही दिवसांपूर्वी दादांची ज्यावेळी तोंडी चर्चा झाली होती की दादा 3 लाख रुपयापर्यंत आपण 0% व्याजानं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज देतो, तर दादा ही मुदत आपण 5 लाखापर्यंत न्यावी अशी विनंती त्या ठिकाणी. तर त्यावेळेस दादांनी असं सांगितलं होतं की आपण निश्चितपणे प्रयत्न करूयात. कारण आज आपण पाहतोय की महागाईचा दर वाढलाय, कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग 8वा वेतन आयोगाकडे आपण चाललोय, पण शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी बाजारभाव दिला जात नाही. आज ऊस असेल, आज टोमॅटो असेल, कांदा असेल, कांद्याची अवस्था, कलिंगडाची अवस्था जर आता आपण पाहिली या युद्धामुळे, आज शेतकऱ्याच्या मालाला कुठेही हमी बाजारभाव नाही. म्हणजे आज इथला कांदा कोल्हापूरला नेला, बेंगलोरला नेला तर 12, 13, 14 रुपयाच्या पुढे विकला जात नाहीये. आणि मग शेतकऱ्यांना हे पैसे भरायचे कुठून हा सुद्धा प्रश्न आहे. कारण ते कर्ज त्याला मिळत नाही, कर्ज मिळत नाही, त्याला पात्रतेच्या अटीमध्ये अडकवलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी जगला पाहिजे, हा राज्याचा पोशिंदा आहे असं म्हणायचं आणि त्याला फसवी नावं द्यायची, तर हा त्यांचाही अपमान आहे. या निमित्तानं अशी नावं देऊन कर्जमाफी होत नसती तर त्या व्यक्तींचा अपमान आपण करतोय की काय. म्हणून या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी सर्व नागरिक, सर्व बंधू भगिनी या सर्वांना आवाहन करते, पत्रकार मित्रांनाही आवाहन करते की आपण जे खरं आहे ते मांडावं. जे खोटं असेल, आमचंही चुकत असेल तर आम्हालाही सांगा की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये सुधारणा करता येईल. कारण काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कामकऱ्यांचा, त्यांच्या हितासाठी, त्यांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष आहे. आणि हीच भूमिका घेऊन पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी पुढे जाते. आम्ही सर्वांच्या या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलात. निषेध आंदोलन, निषेधाचे विषय होत राहतील. आम्हाला याच्यामध्ये कुठेही राजकारण करायचं नाही, परंतु राज्य सरकार आणि केंद्राने निश्चितपणे आपली सत्यताची भूमिका मांडावी एवढंच आवाहन या निमित्तानं करतो. पुनश्च एकदा आपण सर्वजण उपस्थित राहिलात, आपल्या सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो. पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मी या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो. आणि ही पत्रकार परिषदेमध्ये आपले काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण ते विचारावे, जेणेकरून आपले अध्यक्ष आहेत दत्तशेठ आहेत, त्यानंतर ज्येष्ठ नेते असोलीकर साहेब आहेत, आपल्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतील. धन्यवाद. काय स्वरूप आता आंदोलनाचं? त्याचबरोबरीनं सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष बापू मोकाशी साहेब, पुणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष राजाभाऊ बरकळे, संदीपजी भोसले, संदीपजी जगताप आणि उपस्थित सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, या ठिकाणी आपण काँग्रेस पक्षाच्या वतीनं या निषेध आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. हा निषेध आहे शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफीचा. हा निषेध आहे या ठिकाणी गॅस दरवाढ केलेल्या या सर्वसामान्य नागरिकांचा खिसा कापणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचा. तर या ठिकाणी हा निषेध होत असताना आपल्या सर्वांना या निषेधाच्या काही घोषणा आपण देऊयात. अरे गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा